नाईन ऑफ कप्सची एनर्जी आहे. नाईन ऑफ कप्स इंडिकेटिंग हिअर की तुमची जी विश कम ट्रू तुमची जी काही इच्छा आहे ती डिवाइनने ग्रँट केलेली आहे. ब्रह्मांडाने त्याच्यावरती ठपका म्हणजे एक स्टॅम्प मारलेला आहे. अँड खरंच ॲब्सोल्युटली मी खरंच खूप खुश आहे तुमच्यासाठी. अँड खरंच तुमची विश जी आहे, जी बऱ्याच दिवसापासून तुम्ही मॅनिफेस्ट करत होतात, की कन्फ्युजनमध्ये होतात, त्यातून बाहेर पडत आहात. तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होत आहे. विशने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होत आहे, निघून जात आहे. जी काही फिमेल ऊर्जा तुमच्या संसारामध्ये म्हणा, तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या घराच्या अराउंड तुमच्या सोशल जे काही तुमचं इनर सर्कल आहे, तुमचं सोशल जिथे तुम्ही कार्य करता, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. तुम्हाला खूप जास्त त्यांनी टार्गेट केले, तुम्ही खूप सहन केलेला आहे इथून मागे. असं नाहीये की हे सक्सेस, हे यश तुम्हाला अचानक मिळत आहे, तर तुम्ही खूप जास्त सहन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे सगळं येत आहे. आता त्या सर्व दुःखांचा नाश होत आहे, त्या सर्व तुम्ही केलेल्या कष्टांचं चीज होत आहे. काही नाही पाहिजे, तुमचं निष्पाप एक इनोसंट तुमची भावना पाहिजे. देव भावाचा भुकेला असं म्हणतो. सो ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. ॲब्सोल्युटली तुम्हाला डिवाइन चॅनलिंगही होईल. त्यानंतर तुम्हाला डिवाइनशी एक कनेक्शनही फील होत राहील. सतत तुम्ही त्यांच्या ऊर्जेमध्ये आहात, त्यांच्या पंखाखाली एकदम सुरक्षित आहात, अशी ही फिलिंग तुम्हाला होते. मग त्यावेळेस आपल्याकडे घर आहे का नाही, आपल्याकडे गाडी आहे का नाही, आपल्याकडे पैसा आहे का नाही, ह्या चिंता राहत नाही. आपल्याकडे कुठलं रिलेशनशिप आहे का नाही, ह्याही चिंता राहत नाही. फक्त त्यांचं ध्यान आणि त्यांच्या नावावरती पूर्ण मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या नावावरती पूर्ण जीवन काढलं. तर जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंत प्राप्ती झाली तर तुम्ही का नाही काढू शकणार. तर यासाठीच तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. आणि एकदा का तुमच्या जीवनामध्ये त्यांची प्राप्ती झाली, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, मग तुम्हाला कोणीच नाही लागत. जसं की मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई, अशी जेव्हा मीराबाई बोलते आणि कृष्णाला समर्पित करते, तसं जीवन ती तर राणी होती, तिला काही कमी होतं. तर असं होतं ज्यावेळेस हे मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत, विराट कोहली आहे, अमुक, तर त्यांना काही कमी आहे तरी सुद्धा ते लीन होतात. कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला भगवंत असतो समर्पणामध्ये अहंकार नाही चालत. डिवाइन जर तुम्हाला प्राप्ती झाली आहे तर तिथे अहंकार राहणारच नाही, तिथे कुठलाच अहंकार राहणार नाही. आणि तेच खरं आहे. नाहीतर मग रावणाला पण डिवाइनची प्राप्ती झालेलीच होती ना. त्यांनी पण तर शिवजींना प्राप्त करून घेतलेले मोठे भक्त होते रावण सुद्धा. पण अहंकार होता, अहंकारापायी शेवटी प्रारब्ध होते त्यांचे. त्यांना मुक्ती हवी होती परमेश्वराकडून, श्रीरामांकडून मुक्ती हवी होती. म्हणून नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर जर तुम्ही ह्या रिडिंग पर्यंत आलेले आहात, यू आर सो लकी, यू आर व्हेरी लकी. तुम्ही खूप नशीबवान आहात. कारण की आजचे मेसेजेस खूप महत्त्वपूर्ण आहेत तुमच्यासाठी आणि पॉझिटिव्हही खूप जास्त आहेत. कारण की आपल्याला काही असे डिवाइनली संकेत मिळत आहेत. काही मला मेडिटेशन थ्रू म्हणा किंवा अदरही काही ठिकाणाहून स्वप्नांमधून किंवा असे काही संकेत मिळत आहे. ते सांगत आहेत की कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये खूप मोठा शिफ्ट, मेजर शिफ्ट, एक ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, मे बी तुमचा जो विजय आहे, जो सक्सेस तुम्ही पाहत आहात तुमच्या जीवनामध्ये, तर तो पक्का होत आहे. मी जेव्हा मेडिटेशनमध्ये बसले त्यावेळेस असं दिसून आलं की एक सेलिब्रेशन होत आहे. खूप लोक आहेत आजूबाजूला, जे म्हणजे नाही का असं बारात वगैरे असते, अशी ढोल बिल वाजत चालतात, सगळे नाचत नाचत चालतात. एक सेलिब्रेशन असतं, एक मॅरेजचं सेलिब्रेशन असतं. आणि असंच पुढे पुढे जाताना, म्हणजे असे तर स्वप्न नाही सांगायला पाहिजे, पण जर खरंच असे बदल तुमच्या जीवनामध्ये होत असतील तर नक्कीच हे खूप पॉझिटिव्ह स्वप्न होतं आणि ते सगळ्यांसाठी होतं. तर ही चॅनलिंग व्हिडिओ आहे, ड्रीम चॅनलिंग आहे. तर नक्कीच ज्यावेळेस मी पाहिलं की एक अंधारी अशी एक खोली आहे, अंधारी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये अशी कुणीतरी एक फिमेल एनर्जी दिसली मला, एक महिला दिसली. आणि एकदम आतमध्ये होतं ते घर, त्या आतमध्ये एकदम रस्त्याच्या आतमध्ये होतं. आणि ती जी फिमेल एनर्जी होती, म्हणजे जी महिला मला दिसली, मे बी मेल, परंतु मला एक फिमेल एनर्जी दिसली तिथे. तर ती जी होती ती बोलली की मला म्हणजे सांगताना पण थोडंसं असं हेवीनेस वाटतंय की ती म्हटली मला नाही राहायचंय तिथं, त्या अंधाऱ्या कोठडीत मला नाही राहायचंय. तर ती थोडी पुढे गेली आणि पुढे गेली तर असे सगळे असे लग्नाला जातात तसे सगळे समूहाने चाललेले होते आणि सगळे पुढे जसे चाललेले होते. तेवढेच त्या महिलेने जे आहे ते एक मुलगा होता छोटा तिच्यासोबत. तर
तर तिने दाखवलं आकाशाकडे. सो आकाशाकडे दाखवलं तर त्याच्यामध्ये खूप सारे असे तारे चांदण्या दिसल्या आणि अजून पुढे गेली ती तर तिला एक अशी भव्य दिव्य आकृती दिसली आणि ती आकृती कशाची असेल तर ते वास्तुपुरुषाची होती. वास्तुपुरुष आपल्याला माहिती आहे असं असं असतं ते. तुम्हाला हे चित्र बघा तुम्ही, तुम्हाला कळेल, हे पिक्चर बघा. तर अशी एक ड्रीम चॅनलिंग झाली. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की नक्कीच काही ना काहीतरी कॉस्मिक खूप मोठे बदल होत आहेत ब्रह्मांडामध्ये. तर ते बदल तुमच्याही जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. तर हे साधं सुधं चॅनलिंग नाही आहे. हे जे स्वप्न पडलं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी एवढी मला एवढं म्हणजे मी खूप चकित झाले की हे सगळं आय एम सरप्राईज की हे असं कसं स्वप्न मला पडू शकतं. अँड डायरेक्टली वरती लगेच सगळं गॅलेक्सी ब्रह्मांड वगैरे दिसलं मला. ते वास्तुपुरुषाची आकृती दिसली, त्याच्यातून ओमचा ध्वनीही येत होता. तर नक्कीच हे खूप मोठं आणि महत्त्वाचं चॅनलिंग आहे आणि हे तुमच्यासाठीच आहे. तर या अकॉर्डिंग आजच्या व्हिडिओमध्ये मेसेजेस असणार आहेत की नेमकं आय डिकोड इट की हे कसं कसं तुमच्या जीवनामध्ये लागू पडू शकतं, कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होऊ शकतात. तर नक्कीच या पूर्ण रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. अँड हे खूप खूप म्हणजे पॉझिटिव्हच असणार आहेत कारण की हे जे मेसेजेस असणार आहेत तुमच्या जीवनामध्ये एक मोठा चेंज, बिग शिफ्ट घेऊन येत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ते सक्सेस, ते यश तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. तर पाहूया आपल्याला यासाठी काय कार्ड्स मिळतात. मे बी जे वास्तुपुरुषाचं जे मला हे असं एकदम अद्भुत असं वेगळं विलक्षण म्हणजे कुणाला नाही पडू शकत असं एखादं असं स्वप्न जेव्हा पडतं, ड्रीम चॅनलिंग होतं, तेव्हा अक्षरशः असं वाटतं की ते खरंच घडतंय. अँड त्याच्यातून आपण त्या सदमा म्हणतो, एक आपण एक असं धक्का म्हणतो, त्यातून लवकर बाहेर पडत नाही आपण. असं वाटतं की अजूनही तेच घडतं. तर तशा प्रकारचं एक चॅनलिंग मला झालंय सकाळीच. या संदर्भामध्ये मी विचार केला खूप. तर शोध घेतला की हे असं काय, हे असं रिअर जे दुर्मिळ असतं ते असे स्वप्न पडतात नेहमी मला. बट हे असं वास्तुपुरुषाचं मे बी एवढ्यात म्हणजे आता तर इतक्यात तर नव्हतंच पडलं कधी. अँड सगळं ब्रह्मांड दिसलं. सो पाहूया हे तुमच्यासाठी काय संदेश घेऊन येत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All positive energies, please protect me and guide me also. Shivji, please guide me. Archangel Michael, please guide me and protect me. Archangel Michael, please guide me and protect me. All spirit guides, my ascending master spirit. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर लेट्स सी, पाहूया हे जे काही ड्रीम चॅनलिंग झालेलं आहे तर त्यामध्ये तुमच्यासाठी काय महत्त्वपूर्ण मेसेजेस आहेत. लेट्स सी. Om Namah Shivaya, Har Har Mahadev. Take a deep breath and concentrate on your questions, thoughts. Okay. मला वाटलंच होतं की हे कार्ड नक्की येणार, 100% येणार. ओके. बॉटमची एनर्जी 2 ऑफ कप्स. ओके. तर येथे आपल्याला दिसतंय रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे ज्याचा तुम्ही सध्या विचार करत आहात त्या संदर्भामध्ये आहे. तर नक्कीच 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे. 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे. 9 ऑफ कप्स इंडिकेटिंग हिअर की तुमची जी विश कम ट्रू, तुमची जी काही इच्छा आहे ती डिवाइनने ग्रँट केलेली आहे. ब्रह्मांडाने त्याच्यावरती ठपका म्हणजे एक स्टॅम्प मारलेला आहे. अँड खरंच ॲब्सोल्युटली मी खरंच खूप खुश आहे तुमच्यासाठी. अँड खरंच तुमची विश जी आहे, जी बऱ्याच दिवसापासून तुम्ही मॅनिफेस्ट करत होतात की कन्फ्युजनमध्ये होतात, त्यातून बाहेर पडत आहात. तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होत आहे. इच्छा पूर्ण होत आहे. सो क्लेमेंट दिस रिडिंग अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. सो क्लेमेंट दिस रिडिंग. अँड नक्कीच ही वास्तुपुरुषाची जी काही ऊर्जा आलेली आहे, हे जे काही रिअर असं स्वप्न आहे ते कदाचितच करोडोमधून म्हणू आपण, लाखांमधून म्हणू आपण, असं स्वप्न हे आहे. आणि खरंच खूप छान वाटलं मला हे स्वप्न आहे. निगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूमधून बाहेर निघून जात आहे. जशी की तुमची विश पूर्ण होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्न पाहिलेले आहे डिवाइन काउंटरपार्टच्या संदर्भामध्ये, तुमच्या डिवाइन लव्हच्या संदर्भामध्ये, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये बॉटमची ऊर्जा आहे. तर म्युच्युअल फिलिंग्स आहेत अँड पॉझिटिव्ह कार्ड आहे. खूप एंजल्स तुमच्यावरती खुश आहेत. तुम्ही जे काही आतापर्यंत कार्य केलेलं आहे तर त्यावरती एंजल्स खूप आहे. त्यांनी तुमचं कार्य पाहिलेलं आहे. त्यांनी तुमचं कष्ट, तुम्ही जे काय एक साधना केलेली आहे
तर तुमची विश जी आहे पूर्ण केलेली आहे, डिवाइननी ग्रँड केलेली आहे, ब्रह्मांडाने त्यावरती स्टॅम्प मारलेला आहे आणि ती अटेस्टेड झालेली आहे. सो ही जी काही तुमची इच्छा होती ती डिवाइनने पूर्ण केलेली आहे. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, कारण की तुमची विश खरंच आता पूर्ण होत आहे. सो जी काही एन्झायटी होती, डिप्रेशन होतं, नेगेटिव्हिटी होती, तुमच्या आजूबाजूला होती, नकारात्मक ऊर्जेच्या एनर्जीमध्ये तुम्ही बऱ्याच काळ राहिलेले आहात, तुमच्या घरामध्ये तशा ऊर्जा होत्या, तर आता तुमचं हे जे काही वास्तुपुरुषाची जी ऊर्जा आलेली आहे तर ती कुठेतरी तुम्हाला आशीर्वाद, ब्लेसिंग्स या व्हिडिओ थ्रू देत आहे. तुम्हाला खूप सारे आशीर्वाद, खूप सारं ब्लेसिंग्स तुमच्यावरती डिवाइन तुमच्यावरती वर्षाव करत आहे. खूप पॉझिटिव्ह तुमचं आता इथून पुढचं जीवन असणार आहे. सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. जी काही डेव्हिल एनर्जी होती, जी काही नेगेटिव्ह एनर्जी होती ती इथे बॅकफायर होत आहे. डेव्हिल एनर्जीचा इथे नाश होत आहे, समाप्ती होत आहे. तुमच्या घरामध्ये समजा जर कधी खूप तुम्हाला नेगेटिव्ह फील झालं, तुम्हाला खूप एकटं एकटं वाटलं, तुम्हाला खूप जास्त असं वाटलं की ह्या जगामध्ये आपलं कोणी नाहीये, नकारात्मकता खूप जास्त होती घरामध्ये, वादविवाद सतत होत होते, असू शकतं काही सतत एक मनावरती दडपण राहायचं, कन्फ्युजन राहायचं, डिप्रेशनची एनर्जी राहायची, सगळं होतं तरी सुद्धा एक कुठेतरी खंत होती, एक दुःख होतं की माझ्याकडे माझ्या जीवनात हे सगळं का घडतंय, माझ्याच बाबतीत हे सगळं का घडतंय. तर या ऊर्जांमधून तुम्ही बाहेर येत आहात, पॉझिटिव्हिटीकडे जात आहात. सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येतील, चांगले बदल तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये दिसून येणार आहेत. सो क्लायमेट दिस रिडिंग, आफ्टर दिस रिडिंग तुमच्या जीवनातून जे काही दुःख, चिंता, परेशानी, जे काही आपण म्हणतो मनामध्ये खंत असती, एक व्यथा असती, तर ती इथे कुठेतरी दूर होत आहे. पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही जात आहात, सकारात्मकतेकडे तुम्ही जात आहात. अँड फ्री विल आपण म्हणतो, तुम्ही आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवाल की तुम्हाला जे काही हवं आहे ते डिवाइन तुमच्या पुढे आणून उभं करत आहे. मे बी असू शकतं तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन मध्ये आहात, तुमच्याकडे ऑप्शन्स येत आहे, तुमच्याकडे एक ऑप्शन असेल, दोन ऑप्शन असेल, यू आर कन्फ्युज इन दॅट. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. पेज ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे की तुमच्यावरती सोडलंय डिवाइनने, आता नेमकं तुम्हाला काय निवडायचंय. तुम्हाला तुमच्या पुढे चांगले ऑप्शन्स डिवाइन घेऊन येत आहेत. 2 ऑप्शन्स तुमच्या पुढे आहेत, मे बी ते रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहेत, तर त्या संदर्भामध्ये ते डिवाइन गाईड करत आहे. यू हॅव टू चूज व्हॉट यू वॉन्ट. तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही चूज करू शकता. दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासाठी चांगले आहेत. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल अजूनही, तरी सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग किंवा मग टॅरो कार्डशी रिलेटेड एखादं सेशन घेऊ शकता. तर मात्र डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. जे कोणते 2 ऑप्शन तुमच्या जीवनामध्ये आहेत तर ते दोन्ही योग्य आहेत, दोन्ही चांगले आहेत, दोन्हीही पॉझिटिव्ह असणार आहेत. तर भविष्याच्या दृष्टीने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होत आहे, निघून जात आहे. जी काही फिमेल ऊर्जा तुमच्या संसारामध्ये म्हणा, तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या घराच्या अराउंड, तुमच्या सोशल जे काही तुमचं तुमचं इनर सर्कल आहे, तुमचं सोशल जिथे तुम्ही कार्य करता, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. तुम्हाला खूप जास्त त्यांनी टार्गेट केले, तुम्ही खूप सहन केलेला आहे इथून मागे. असं नाहीये की हे सक्सेस, हे यश तुम्हाला अचानक मिळत आहे, तर तुम्ही खूप जास्त सहन केलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे हे सगळं येत आहे. आता त्या सर्व दुःखांचा नाश होत आहे, त्या सर्व तुम्ही केलेल्या कष्टांचं चीज होत आहे. तुमच्याकडे सकारात्मक बदल येथे येताना दिसून येत आहे. तर जे काही ज्यांना कारवाया करायच्या होत्या, ज्यांनी नेगेटिव्हिटी पसरवायची होती तुमच्या नात्यामध्ये, ती पसरवलेली आहे. तुम्ही ते सगळं सहन केलेलं आहे दुःख, परंतु इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशा कुठल्याही गोष्टींना सहन करणार नाही आहात, जे की तुमच्या आध्यात्मिक जर्नीमध्ये, जे की तुमच्या पूर्ण ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न करतील. तर अशा ऊर्जा तुमच्या जीवनामधून काढून टाकण्यात येत आहे. सो ही जी काही नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा होती तुमच्या कुटुंबामध्ये असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, कुठेही कार्यक्षेत्रामध्ये असेल, तर अशी ऊर्जा तुमच्या जीवनामधून काढून टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे हेही दिसून येते की आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही होतात बऱ्याच काळापासून, तर येथे माता महालक्ष्मी सुद्धा तुम्हाला इथे आशीर्वादित करत आहे. लवकरच धनवर्षा होत आहे, लवकरच पैसा येत आहे तुमच्याकडे. जर तुम्ही चिंतेत असाल की डिवाइन माझ्याकडे पैशांची, हे बघा, पैसा किती समजा असला तरी सुद्धा प्रत्येकालाच गरज पडते. असं कुणी नाहीये की खूप श्रीमंत असलं तर त्याला गरज पडत नाही, त्याला पण गरज पडते. गरीब जो आहे त्याला पण गरज, सगळ्यांना पैशांची गरज असते. सगळे अडचणीत असतात, प्रत्येकाला कशा ना कशासाठी तरी पैशाची गरज लागतेच. किती कमीच पडतो पैसा, किती असला तरी. जितका पैसा असो तितका गरजाही वाढत जातात. तर येथे दिसून येत आहे तुमच्याकडे धन येत आहे. माता महालक्ष्मीची तुमच्यावरती कृपा आहे. जे कोणी माता महालक्ष्मीचे भक्त आहेत त्यांनी नक्की माता महालक्ष्मी म्हणून कमेंट करायचे आहे.
तर येथे नक्कीच तुमच्यासाठी न्याय घेऊन येत आहे. माता महालक्ष्मीनेच तुमच्यासाठी हे आशीर्वाद तुम्हाला पाठवलेले आहे. तर नक्कीच या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. अबंडन्स तुमच्याकडे येत आहे. एक प्रकारे प्रतिष्ठा तुमची वाढत आहे. दत्तगुरूंचीही तुम्ही सेवा केलेली दिसून येत आहे. कालभैरवाची सुद्धा तुम्ही सेवा केलेली दिसून येत आहे. तर ह्या सर्व सेवेचं फळ तुम्हाला याच्या नंतरच्या कालावधीमध्ये डिवाइन देताना दिसून येत आहे. लव तुमच्या जीवनामध्ये येत आहे. प्रेम ऊर्जा ज्या आहेत तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. लव, जर तुम्ही माता महालक्ष्मीच्या मंदिरात गेले असाल किंवा जाणार असाल तर एक गुलाबाचं फुल घेऊन नक्की जा आणि तेथे मातेच्या चरणी ते अर्पण करा. जर तुम्ही तिकडं कोल्हापूर साईडच्या असाल तर नक्की हा उपाय नक्की करा. तर तुम्हाला त्यामध्ये खूप चांगलं यश पुढे भविष्यामध्ये त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. सो नक्कीच ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंतेत आहात तर लवकरच तुमच्या त्या चिंता दूर होत आहे, बर्डन दूर होत आहे. जे हेवीनेस आहे, तुम्हाला वाटतंय की ती गोष्ट होईल का नाही तुमच्या जीवनामध्ये, ते जे तुम्ही विचार करत आहात, कदाचित तुम्हाला असं वाटतं की नाही हे असं होऊ शकत नाही आपल्या बाबतीमध्ये, कदाचित ते दुसऱ्याच्या बाबतीमध्ये असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर यू आर रॉंग. कारण की तुम्ही जो विचार करत आहात तेच तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तुमची विश पूर्ण होत आहे, तुमची इच्छा पूर्ण होत आहे. मी एवढं आनंदित होऊन सांगते. सो 100% तुमच्या जीवनामध्ये ते सक्सेस येत आहे. बर्डन दूर होत आहे. कसलं तरी खूप ओझं होतं, एक मनावरती ओझं होतं तुमच्या की जे आपण करतोय ते योग्य आहे का, आपला मार्ग बरोबर आहे का, आपण जे काही करतो ते चांगलं करतोय का. एक आध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही आहात, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्ही आहात, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये तुम्ही आहात, सोलमेट कनेक्शनमध्ये तुम्ही आहात. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आध्यात्मिक जर्नीमध्ये इतर लोकांनी खूप जास्त डिस्टर्बन्स निर्माण केलेला दिसून येत आहे. असू शकतं नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे ना, त्यामुळे असू शकतं तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाही त्याची सुद्धा तुम्हाला इथे शिक्षा भोगावी लागलेली आहे किंवा तुम्ही भोगलेलीही आहे आतापर्यंत. परंतु तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, तुम्ही त्या मार्गावरती चालत राहिलात, तुम्ही ठाम राहिलात, त्यामुळेच हे सक्सेस तुमच्याकडे येत आहे. तुम्ही ठाम राहिलात, तुम्ही डिवाइनला विचारतात की आता हे काही नकोय, या मोहमायामध्ये आता नाही वाटत, तुम्हाला थांबावं असं नाही वाटत. कारण की तुम्ही सगळे रंग पाहिलेत, सगळ्यांचे पाहिलेत, घरच्यांचे पाहिले, जे ते काम करतात ते पाहिले, ज्यांच्याशी प्रेम केलं त्यांच्याशी पाहिले, ज्यांच्याबरोबर राहिला त्यांचे रंग पाहिले, सगळ्यांचे रंग पाहिलेत. परंतु आता तुम्हाला परमेश्वराशिवाय कुणी नाहीये. कारण की आता तुम्हाला तेवढी जागृती तुमची झालेली आहे, आत्मा परमात्म्याची भेट झालेली आहे तुमची. त्यामुळे तुम्हाला आता ह्या संसारातल्या ज्या काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या, यांच्याशी तुमचा मोहमायाचा संबंध जो आहे तो येथे समाप्त होताना दिसून येत आहे. तुम्हाला क्लॅरिटी मिळणार आहे, एक स्पष्टता मिळणार आहे आणि त्या आनंदाकडे तुम्ही जाताना दिसून येत आहात, जो की परमात्म्याला जेव्हा आपण एकदम फील करतो त्यावेळेस जसा आनंद असतो, एक कायमचा आनंद असतो, नेहमीचा आनंद असतो, सतत चिर आनंद म्हणतो आपण त्याला, सच्चित आनंद म्हणतो. तर अशा प्रकारचा आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवत आहात. आता मी तर म्हणते कदाचित काहींना त्यांच्या विश साठी, इच्छेसाठी ते विचार करत असतील, परंतु काहींच्या बाबतीमध्ये येथे ऊर्जा अशा दिसून येत आहे की त्यांनी ती इच्छा सुद्धा त्यांच्या संपलेल्या आहेत. त्यांना आता काही नकोय. मे बी तुम्ही जे कोणी हा विचार करत आहात, मे बी ते आफ्टर 40 एज असेल त्यांचं, काही रिटायरमेंट झालेले असेल त्यांचं, तर तुम्हाला आता काही नकोय, या संसारातील गोष्टी नकोय, तुम्हाला भगवंतातच लीन व्हायचं आहे. त्यांच्याच बाबतीमध्ये नाही, खूप कमी वयात सुद्धा ही आध्यात्मिक जागृती होते अँड त्याच्यामध्ये तुम्ही एक आनंदामध्ये ते वाहून जातो, जो की आनंद खूप असं पवित्र आनंद असतो. त्यामध्ये इतर ज्या गोष्टी असतात तो आनंद क्षणिक असतो, परंतु हा जो काही आनंद आहे तो कायमचा आहे आणि तो आनंद तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे. तुम्हाला तो पाहिजे आहे. तुम्हाला आता ह्या 3Dच्या मोहमायेमध्ये, या लोकांच्या गरड्यामध्ये, इथल्या इच्छा आकांक्षामध्ये तुमचं मन नाही रमत असेल, तुम्हाला एक शांत राहावं वाटतं, एकांतात राहावं वाटतं, कुणाशी जास्त कन्सर्न नाही करावं वाटत, कुणाशी जास्त बोलावं असं नाही वाटत, कारण की तुम्ही त्यांचे रंग पाहिलेले आहेत की ती लोक तुमच्याशी कशी वागलेली आहेत. त्यांनी सतत फक्त फायदा म्हणून तुम्हाला पाहिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही त्यांना माफ केलं. तुम्हाला कळालंय हे सगळं मानसिक स्तरावर असतं, हे सगळं जगच एक मोहमाय आहे, हे एक सगळं नाटक आहे, हे सगळं सुरू आहे, जे काही जगामध्ये लोक करतात किंवा जे भांडतात पण आणि प्रेम बी करतात, तरी सुद्धा ते प्रेम सुद्धा त्यांचं एक नौटंकी आहे आणि जे भांडणं करतात त्यांचं सुद्धा एक नौटंकी आहे. तर हे एक नाटक चालू आहे जे एका पडद्यावर आहे, तो पडदा म्हणजे तुमचा आत्मा आहे. तर हे खूप डीप आहे आणि हे ज्याला अनुभव होतो त्यालाच होतो आणि याच्यासाठी खूप साधना लागते. साधनेमध्ये तुम्ही असाल तर तुमची साधना कंटिन्यू ठेवा, तुम्हाला नक्कीच डिवाइन काही ना काहीतरी नवनवीन अनुभव देईल
ह्या निगेटिव्ह ऊर्जा तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीयेत आता, कारण की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड झालेले आहात, परमात्म्याशी तुम्ही कनेक्टेड झाले, एकरूप झाले. जेव्हा एकरूप होतो आपण त्या अनंत ब्रह्मांडाशी, जेव्हा एकरूप होतो त्यावेळेस ह्या जगातील हे मिथ्या वाटून जातं सगळं. जे काही चाललेलं आहे ते नको वाटतं, परंतु सगळं सोडू पण नाही शकत. आता तर मी म्हणते काही काही लोकांची इच्छा फक्त अशी असणार आहे की आम्हाला हे काहीच नकोय, आमची फक्त जी आध्यात्मिक अवेकनिंग झालेली आहे, म्हणजे स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे, तर त्यावरती आम्हाला डिवाइनने पुढे घेऊन जावं, आम्हाला भगवंताच्या चरणी त्यांच्या नाम जपामध्ये आम्हाला लीन करावं आणि आमचं आयुष्य असंच त्यांच्या नामस्मरणामध्येच जावं. बाकी आम्हाला ह्या जगाकडून काही अपेक्षा नाही, अशी सुद्धा काहींची ऊर्जा येते जे खूप प्युअर सोल आहे, डिवाइनशी कनेक्टेड आहेत, तर त्यांची ही इच्छा आहे. सो त्यांना नक्की भविष्यामध्ये जे त्यांना हवं आहे ते भगवंता कृपेने त्यांना मिळेल, कारण की कृपा तर त्यांचीच व्हावं लागते, त्याशिवाय तर हे ज्ञान मिळूही शकत नाही आणि त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊही शकत नाही. आज मी तुमच्या समोर बोलते, माहिती नाही मी तुमच्या समोर किती दिवस बोलू शकेल, हे सुद्धा भगवंताच्याच हातात आहे. जसं चाललंय माझ्याकडं जसे डाउनलोडिंग्स येतात तसे मी तुम्हाला देते, तुमचे प्रश्न असतात हे त्याची उत्तरं माझ्याकडून तुम्हाला मिळतात किंवा डिवाइनकडून तुम्हाला माझ्या थ्रू डिवाइन देतं. तर हे सुद्धा त्याचीच कृपा आहे, भगवंताचीच कृपा आहे. तर नक्कीच त्यांच्यासाठी मी खरंच खूप खूप मी आभारी आहे की मला त्यांनी निवडलंय ह्या सगळ्यासाठी. आणि तुमचीही लवकरच खूप चांगली आध्यात्मिक जागृती होत आहे, तुम्ही त्या मार्गपथावरती आहात म्हणून डिवाइन तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे. तुमची विश इच्छा पूर्ण होत आहे, जे तुम्हाला शांतता हवी आहे, ज्या लेवलची शांतता मी तुम्हाला इथे कनेक्ट करत आहे त्या लेवलची जर कुणी अनुभवली असेल तर त्याला हे कळेल की व्हॉट आय एम सेइंग हिअर, की तो जो आनंद आहे जो आपल्याला परमात्म्याशी एकरूप होताना मिळतो तो ह्या मोहमायातले तर कुठल्याच आनंदामध्ये तो मिळूच शकत नाही. तर त्यासाठी खूप कृपा लागते, शिवजींची कृपा लागते, भगवंताची कृपा लागते. तर निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जर तुमच्या नात्यांमध्ये राहिला आहे, तुमच्या घरामधील, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये राहिलेला आहे, तर तो येथे बॅकफायर झालेला आहे. बॅकफायर ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. तर ही नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा आहे, तिला आता तिच्या कर्माची फळं तर ती भोगतच आहे सध्या सुद्धा, परंतु काय म्हणतात ना ते सुंब जाळाला तरी त्याचं पीळ जात नाही, तशा प्रकारचे काही लोक आहेत तुमच्या अराउंड ज्यांना डिवाइन एवढा मार दिलाय, एवढा फटके दिलेत, एवढा त्यांना मार बसलाय, पण तरी सुद्धा ते सुधारणार नाही. त्यांची सवय जी आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावण्याची, तर ती त्यांची जाणार नाही, तर ती त्यांनी सुधारावी यासाठी वेळोवेळी डिवाइन त्यांना सांगत आहे, समजून सांगत आहे, परंतु ती लोक सुधारणार नाही. मग त्यांना मोठ्या एखाद्या संकटाला सामोरे जावं लागेल, यासाठी सुद्धा डिवाइन येथे तुम्हाला आश्वासित करत आहे. सो आपल्याला जे डिवाइन बिंग्स आहेत, जे स्पिरिच्युअल लोक आहेत, त्यांना अशा कोणाच्या बाबतीमध्ये घटना घडाव्यात असं वाटत नाही, परंतु येथे त्यांचे कर्म आहे, त्यांचा प्रारब्ध आहे, तर ते त्यांना भोगावंच लागणार आहे. त्यामुळे कधीही विचार करताना सुद्धा किंवा एखाद्याच्या बाबतीमध्ये कर्म करताना सुद्धा जो दोनदा विचार करतो, तीनदा विचार करतो, तो त्याचा आत्म्याचा एक आवाज येत असतो, त्याचा स्वतःचा एक आवाज असतो. तर जो स्वतःचा आवाज असतो तो स्वार्थी असतो, जो आत्म्याचा आवाज असतो तो सर्वांच्या विचाराने सर्वांचं चांगलं करण्यासाठी येत असतो. त्यामुळे आपण डिवाइन बिंग्स आहोत, आपण कोणालाही कधी शिव्या शाप देत नाही, परंतु जे ते ज्याचा त्याचा कर्म फेस करणारच आहेत, ते त्याच्या हातात, आपल्या हातात काही नाही. तर नक्कीच येते तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, डिवाइन तुम्हाला काही ना काहीतरी संदेश देत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी मेसेज आहे की ज्या गोष्टीची चिंता करत आहात तर ती चिंता सोडून द्या. आता तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत, तुमची विश कंप्लीट होत आहे, लवकरच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही प्राप्त करत आहात. ज्यांना कोणाला घराची अपेक्षा आहे, ज्यांना घर हवं आहे, त्यांचं एक मोठं घर हवं आहे, चांगलं घर हवं आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी आहे, सध्या जर तुमच्या घरामध्ये तुम्ही खुश नाही आहात, समृद्धता नाही आहे, तेवढं पाहिजे तेवढं सक्सेस नाही आहे, नात्यामध्ये प्रेम नाही आहे, तर नक्की लवकरच ते सर्व तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला इथे दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करतंय की लवकरच क्वीन ऑफ पेंटिकल अँड किंग ऑफ पेंटिकल, तर राम सीताची जोडी आहे, माता महालक्ष्मी लक्ष्मीनारायणाची जोडी आहे. अँड दोन्हीकडून तुम्हाला आशीर्वाद येथे मिळत आहेत की जी काही
इनसिक्युरिटीज तुम्ही सध्या फील करत आहात. मंगळाची ऊर्जा आहे. मे बी काही वादविवाद झाले, संघर्ष झालेले भूतकाळामध्ये, अशा काही पास्टमध्ये गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असता सतत. कदाचित काहींच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला दिसून येत आहेत ऊर्जा की चिंता जाणवते, त्यांना भीती जाणवते. कधी कधी वाटतं आपण त्यावेळेस बोललो नाही, आपलं म्हणजे आपल्याला बोलता नाही आलं आणि पुढच्या माणसाने त्याचा योग्य तो वापर म्हणजे करून घेतला, त्याचा फायदा पाहून घेतला. परंतु येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही पण काही कमी नाही आहात, तुम्हाला डिवाइन सगळं देत आहे भरभरून. तर जे तुमचं गेलंय ते त्याला समजा की ते तुमचं नव्हतंच कधी, असं विचार करा. जरी कोणी तुमचा पैसा हडपला असेल, काही रिलेशनशिप असतील जे तुम्हाला धोका देऊन गेले असतील, तर मेल फिमेल दोन्हींसाठी आहे, धोका देऊन गेले असतील, काहींनी तुम्हाला फायनान्शियली लुटलं असेल, काहींनी तुम्हाला फसवलं असेल, तर अशा लोकांना त्यांचा कर्म लवकरच फेस करावा लागणार आहे. तरी ते सुधारणार नाहीयेत, परंतु तरी सुद्धा डिवाइन त्यांना बरोबर त्यांच्या मार्गावरती घेऊन जात आहे. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आफ्टर सम टाइम्स, म्हणजे इथे 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे. आफ्टर 9 मंथ्स इथे मे बी काही ना काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल आपल्याला होताना दिसून येतील. विश्वास जो आहे तुमचा डिवाइनवरती वाढत आहे. हे बघा, स्पिरिच्युअल बघा, आता तुम्ही मोठे मोठे लोक आहेत, मग त्यांच्याकडे तर सगळं आहे, मग ते कशाला इकडे वळतात स्पिरिच्युअलिटीकडे? कारण की स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणं हेच माणसाचं अंतिम ध्येय आहे. आपण मनुष्य जन्मामध्ये येऊन विसरून जातो की आपल्याला नेमकं काय करायचं होतं. मग कोणी घर घेतं, कोणी गाड्या घेतं, कोणी बंगला बांधतं, कोणी सोनं नाणं करतं, कोणी रिलेशनशिपच्या पाठीमागे जातं, कोणी सेक्सच्या पाठीमागे जातं, कोणी कुठं काय काय करत असतं. नेमकं जे काही करायचं आहे ते हे आपल्याला विसरायला लावतं. कोण विसरायला लावतं? ही माया विसरायला लावते. हे कलियुग जे आहे ते मायाने भरलेलं जग आहे, ते विसरायला लावतं. परंतु ज्यावेळेस आपल्याला असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये घटना घडते, ज्यावेळेस मोठा शॉक बसतो, एखादी जवळची व्यक्ती निघून जाते, एखादी आपल्याला मोठा लॉस होतो, टॉवर मुवमेंट येतो, कधी कधी टॉवर मुवमेंट नंतरच सगळी आध्यात्मिक जागृती व्हायला लागते. तर ज्यावेळेस असा मोठा काहीतरी घटनाक्रम आपल्या जीवनामध्ये घडतो, असं लेसन एखादा आपल्याला डिवाइन देतं की, कारण डिवाइनला माहिती असतं की तुमचा मार्ग तिकडं नाहीये बाळांनो, तुमचा मार्ग इकडं आहे. मग डिवाइन तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडे पाठवतो. तुम्हाला अशा व्हिडिओज दिसतात तुमच्या पुढे, जसे की माझे आपल्या चॅनलचे व्हिडिओ आहेत, इतरही असतील आध्यात्मिक, तुम्ही तिकडे वळता आणि मग एक पीस तुम्हाला मिळतं. जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला मिळत नाही अगोदर. तुम्हाला असं वाटतं की काहीतरी अधुरं आहे, काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी सगळं आहे, परंतु एक सुख नाही, एक शांतता नाहीये. मग तुम्ही हळूहळू अध्यात्माकडे वळता, परंतु ही माया जी आहे ती तुम्हाला फसवते. ती तुम्हाला सांगते, अरे तू काय करतोय, उठ आता बजाल. मग थोड्या वेळ बसतो आपण, मग नंतर परत विसरून जातो, 2-3 दिवस करत नाही, मग आपण परत पुन्हा बेचैन होतं. मग आपण हळूहळू यामध्ये रुळायला लागतो. मग हीच गोडी लागते आणि अध्यात्माची गोडी लागते. मग खरं कळतं आपण येथे आलोय कशासाठी. तर आत्मरूपी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण येथे आलेलो आहोत, हे जेव्हा आपल्याला कळतं. आणि त्यानंतर एक आत्मा आपल्या सोबतच असतो, परमेश्वर आपल्या सोबतच असतो नेहमी, परंतु आपण ते ओळखत नाही. सुरुवातीला आपल्याला समजत नसतं नेमकं काय करायचं. आपण गलत म्हणजे चुकीचे चॉईसेस घेतो, आपण चुकीच्या प्रसंगामध्ये अडकतो. त्यावेळेस आपण आत्म्याला विसरून गेलेलो असतो, त्यावेळेस आपण डिवाइनला सोडलेलं असतं, म्हणून आपण चुकीच्या पर्यायांना निवडतो आणि मग जे काही कर्म घडतात त्याचेच भोग आपण भोगत राहतो. पण ज्यावेळेस आपण अध्यात्मामध्ये येतो, डिवाइनचं नामस्मरण करतो, हे जे मोठे मोठे लोक आहेत आता पळतात इकडं तिकडं, ह्या साधूकडं, कधी त्या साधूकडं, कधी इकडं तिकडं, तर पळतात. का पळतात? कारण की एवढं कमवून पण शांतता नाहीये ना, एवढं कमवून पण पीस नाही. मग एवढं सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे, मग शांतीसाठी इकडे तिकडे का धावतात ती लोक? आणि जी शांती जी अध्यात्मामध्ये आहे, स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, ती अदर ठिकाणी नाही. हे ज्याला कळतं तो जीवनामध्ये सुखी होतो, आनंदमय होतो आणि सुखानेच जातो. आणि शेवटी तेच गमक आहे जीवनाचं. खूप मोठा पैसा कमवणं, खूप गाड्या घेणं, लक्झुरियस लाईफ जगणं, हे गमक नाहीये. तर नक्कीच येथे दिसून येईल पास्टमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या बाबतीमध्ये संतापजनक आहेत, खरंच संतापजनक आहेत. तुम्ही आतापर्यंत जे सहन केलंय, तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर कदाचित हे सहनही करू शकलं नसतं, परंतु तुमच्यामध्ये तेवढी पॉवर होती, तुमच्यामध्ये तेवढं सहनशीलता होती, म्हणून तुम्ही ते सहनही केलं, स्ट्रॉंग राहिलात, प्रत्येक प्रसंगामध्ये स्ट्रॉंग राहिलात. अँड आता इथून पुढचा काळ तुमच्यासाठी चांगला, डिव्हाइन सेल्फ तुमच्यामध्ये जागृत होत आहे, चांगला एक बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. नक्कीच येते जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे 100% माता महालक्ष्मीचे भक्त आहेत, हनुमंतरायाचे भक्त आहेत, त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे दत्तगुरूंचीही तुम्ही सेवा केलेली आहे, महादेवाचीही तुम्ही सेवा केलेली आहे 100%. तर शिवजी तुमच्या सोबत आहेत, सतत बर्डन दूर होत आहे.
नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. एक पॉझिटिव्ह बदल शिफ्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सकारात्मकता येत आहे. धन पैसा तुमच्याकडे येईल. ह्या दिवाळीपर्यंत नक्कीच काही ना काहीतरी ज्यांचं घराचं स्वप्न आहे ते घराचं स्वप्नही येते पूर्ण होईल. एखादा प्लॉट खरेदी करणं असो, एखादी घर बांधण्याचं तुमचं स्वप्न असो, तेही येते कम्प्लीट होताना दिसून येत आहे. मॅरेज रिलेटेड ऑफर येईल. बिझनेस रिलेटेड ऑफर तुमच्याकडे येईल. हे बघा, ज्याची आशा आहे ना ती पैशांची, ह्याची त्याची आशा सोडून द्या. ज्याची मुख्य आशा आहे, मुख्य आशा कोणाची आहे? डिवाइनची आहे, आपल्यातील असणाऱ्या आत्मरूपी भगवंताची आहे. त्याची आस पकडा, ते पकडा, त्याची आस पकडा, त्याची इच्छा धरा. बाकीच्या तर ह्या सगळ्या तुम्हाला आपोआपच मिळत जाणार आहे. तर मेन जे आहे, मेन कार्याला आता तुम्ही इथून पुढे हात घालताना दिसून येत आहात. एक ऑफर तुमच्याकडे लवकरच येत आहे. मे बी मॅरेज रिलेटेड असो, बिझनेस रिलेटेड असो, जॉबशी रिलेटेड असो, काही ना काहीतरी एक ऑफर तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, नाईट ऑफ कप्सचं कार्ड इंडिकेट करत आहे कोणीतरी खूप एक भावना त्यांच्या तुमच्याकडे घेऊन येत आहे. पॉझिटिव्ह कार्ड्स आहे. नेगेटिव्ह ऊर्जा घरातील निघून जात आहे. तर घर जे आहे ते तुमचं शुद्ध होत आहे. मे बी काही तुम्ही पूजा कराल घरामध्ये, काही कलर देण्याचं काम कराल, काही ना काहीतरी धूप बत्ती तुम्ही घरामध्ये करत आहात. संध्याकाळी करत जा, नसेल करत तर कापूर जाळा सगळ्या घरामध्ये, ते फिरवा सगळीकडे. गुगळ असतं ते गुगळ जाळा, धूप जाळा घरामध्ये. संध्याकाळी वातावरण फ्रेश ठेवा. सकाळी पूजा अर्चना जी करत आहात ती करत राहा. नक्कीच ज्या काही तुम्ही केलेल्या आतापर्यंत सेवा आहे घरासाठी तुमच्या, तर त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक बदल आता आफ्टर दिस रिडिंग नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. कारण की जे स्वप्न जे पाहिलं मी, तुम्ही ब्रह्मांडाशी लीन होत आहात, कनेक्ट होत आहात, परमात्म्याशी तुम्ही कनेक्ट होत आहात, तर ते तुम्हाला कधीही दुःखामध्ये ठेवूच शकत नाही. सो 2 ऑफ कप्सची एनर्जी आहे. क्लायमेट दिस रिडिंग, जे जे आपल्या डिवाइन काउंटर पार्टच्या संदर्भामध्ये विचार करतात ते तुमचेच आहेत. तुमच्या सोलचा हाफ सोल आहे, ते तुमचेच हाफ सोल आहेत. कदाचित तुम्ही आता त्यांचा विचार सोडून दिला असेल. तुम्ही मे बी जर तुम्ही खूप विचार करत असाल तर सध्या सेपरेशनमध्ये असाल, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल, खूप विचार करत असाल, तुम्हाला वाटत असेल की कनेक्शन समजा आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही, तर यू हॅव टू सरेंडर. डिवाइनला सरेंडर करून टाका. जे परमेश्वर करेल, जे तुमचा आत्मरूपी भगवंत करेल, जे परमात्मा करेल, ते तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं असणार आहे. मे बी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, तर त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. अँड आय थिंक सो की तुम्ही सोलमेटला तुमच्या चूज करत आहात, कारण की ती भगवंताची इच्छा आहे. कारण की असू शकतं एखाद्या गोष्टी, एखाद्या ठिकाणी खूप जास्त तुम्ही प्रयत्न केलेत, परंतु तेथे ती कदाचित तुमच्यासाठी योग्य नाही, म्हणून डिवाइन त्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकत आहे. तुमची जी काही सोलमेट कनेक्शन आहे, जे तुमच्यासाठी आहे, ते तुमच्या जीवनामध्ये 100% येत आहे. देन यू हॅव टू चूज व्हॉट यू वॉन्ट. जर तुम्ही ट्विन फ्लेमला तुमचे चूज करत असाल तर दिस इज अ वन अँड ओनली पाथ टू, ते तुम्हाला गॉडपर्यंत तुमच्यातील घेऊन जातील. अँड सोलमेट जे आहे ते तुम्हाला शांती, पीस प्रदान करतील. तर त्यापैकी तुम्हाला जे काही योग्य वाटते ते तुम्हाला करायचं आहे. ह्या जीवनाचं ध्येय जे आहे ते तुम्हाला प्राप्त करायचं आहे का, ह्या 3D लाईफमधली जी काही म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणतो, अचिव्हमेंट म्हणतो, ते मिळवायचं आहे. तर या दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते डिवाइन तुम्हाला चूज करण्यासाठी येथे पूर्णपणे मोकळीक देत आहे. कारण की फ्री विल तुमच्याकडं आहे. तर तुम्ही जो काही मार्ग आहे तो निवडताना येथे दिसून येत. मला तरी असं वाटतंय, जरी तुमच्याकडे सोलमेटचं ऑप्शन असेल तरी सुद्धा यातले 100 पैकी मी म्हणते 80% लोक 100% ट्विन फ्लेमला चूज करणार. कारण की ही सोलची जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे. अँड कोणालाच इथं राहायचं नाही, सगळ्यांना मोक्ष हवा आहे, सगळ्यांना मुक्ती हवी आहे. आणि ती मुक्ती फक्त वन अँड ओनली तुमचे ट्विन फ्लेम तुम्हाला देऊ शकतात. तर मटेरियलिस्टिक गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे का तुमच्या ट्विन फ्लेम सोबत तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या मुक्तीकडे तुमच्या जायचं आहे, त्याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. अँड ही फ्री विल आहे तुमच्यासाठी. डिवाइनने तुमच्याकडे ही फ्री विल म्हणजे तुमची इच्छा डिवाइनने ते तुमच्या पुढे ठेवलेली आहे. 2 मार्ग नेहमी ठेवतात डिवाइन. तर त्यातला जो काही तुम्हाला निवडायचं ते तेवढंच तुमच्या हातात आहे. तुम्ही 2 पैकी कुठला तरी एक निवडा, त्यानुसार तुमचं प्रारब्ध डिवाइन येथे लिहिणार आहे. आणि 100% नक्कीच ते चांगलं असणार आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्ही तुमच्या आत्म्याशी कनेक्टेड आहात. ओके, मागील जे काय आहे नातेसंबंध, नकारात्मक ऊर्जा, इतर ज्या गोष्टी होत्या त्यांची डेथ होत आहे.
कोणीतरी जे खूप नेगेटिव्ह ऊर्जांशी डील करत आहेत, घरातील पर्सन आहेत, रिलेशनशिप आहेत, तर त्यांची येथे आपल्याला समाप्ती होताना दिसून येत आहे, निघून जाणार आहेत. जसे डिवाइन त्यांना उडवत आहेत येथे, तसा घोडा उडवतोय तशा प्रकारे अशी रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये बिलकुल राहणार नाही. मॅरेज रिलेटेड जे काही विचार करत आहात, जे तुमच्या मनामध्ये शंका कुशंका आहे, आफ्टर डिवोर्स सुद्धा काहींचे सेकंड मॅरेजच्या संदर्भामध्ये जे विचार करत आहेत, तर त्यांना सुद्धा एक ऑफर डिवाइन देत आहे. मे बी त्यासाठीच हे कार्ड्स आलेले आहेत, ट्विन फ्लेम और सोलमेट. तर यू हॅव टू चूज जे तुम्हाला हवं आहे. नाईट ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स इंडिकेटिंग हिअर की कप्सचे कार्ड खूप जास्त आहेत, तर येथे तुमच्या भावना ज्या आहेत त्यांची फुलफिलमेंट आपल्याला दिसून येत आहे. भावनिक आधार तुम्हाला मिळत आहे, भावनिक शांतता, भावनिक पीस, भावनिक सिक्युरिटी तुम्हाला मिळत आहे, सुरक्षितता. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ब्लॉकेजेस जे आहेत ते आपल्याला इथे दूर होताना दिसून येत आहे. कम्युनिकेशन येत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत बऱ्याच दिवसापासून, तर त्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन येत आहे. ओके ब्लॅक मॅजिकचा जो प्रभाव राहिलेला आहे तुमच्या जीवनावरती, सो हे दोन्ही कार्ड येथे इंडिकेट करते की ब्लॅक मॅजिकचा प्रभाव राहिलेला आहे तुमच्या नात्यावरती. इतर लोकांनी खूप जास्त नकारात्मक ऊर्जा पाठवलेली आहे. म्हणजे समजा जर एखादं कपल खूप चांगलं असेल, एखादं ट्विन फ्लेम कनेक्शन असेल, अँड तुम्ही जर ते खूप सगळीकडे सांगितलं, तर त्या इतर लोकांची निगेटिव्ह ऊर्जा असते ती काय होते, त्यांच्यावरती अटॅक करते. किंवा अदरही तुमचं घर खूप छान असेल, खूप तुमच्या घरामध्ये खूप बांधलं असेल, सुंदर एकदम छान सजवलं असेल, अँड तुम्ही ते इतर लोकांना जरी दाखवायला गेलं तरी सुद्धा हे कलियुग आहे, येथे या गोष्टी होतात. अँड तुमचं खूप चांगलं चाललेलं असेल तरी सुद्धा लोकांना ते पाहवलं जात नाही आणि नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्यावरती राहतो, ब्लॅक मॅजिकचा प्रभाव राहतो. तुम्हाला सतत अंगदुखी असते, सतत डोकेदुखी असते, तुमच्या ऊर्जा फ्री नसतात, तुम्ही सतत चिंतेत असता. अँड एक आपल्याला दिसून येते झोप व्यवस्थित लागत नाही, विचार तुमचे खूप जास्त असतात, घरामध्ये राहता तुम्ही, घरात लक्ष नसतं मात्र, अँड सतत वादविवाद, भांड्याला लागत राहतं. कप होता कॉफीचा, भांड्याला लागत असतं आणि वादविवाद खूप जास्त होतात. तर ही जी काही ऊर्जा आहे ती बॅकफायर होत आहे, ब्लॅक मॅजिकची ऊर्जा. त्यामुळे सुद्धा टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये राहिलेला आहे. टॉवर मुवमेंट त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये आला की तुम्ही चांगल्या मनाने काही गोष्टी सांगितल्यात, चांगल्या मनाने तुम्ही काही गोष्टी त्यांच्या पुढे एक्सप्रेस केलात, त्यामुळे सुद्धा ब्लॅक मॅजिकचा प्रभाव झालेला आहे. येथे हे कलियुग आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यून, तर फॉर्च्युनेट काळ तुमचा सुरू होत आहे. तर ह्यापेक्षा आणखी महत्वाचं काय असणार आहे? व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून. सो क्लेमेंट दिस रिडिंग, अँड ह्या रिडिंगला नक्की तुम्हाला क्लेम करायचं आहे. खूप पॉझिटिव्ह संदेश आहे. तुमची जीत, तुमचा विजय, तुमचा सक्सेस येथे पक्का केलेला आहे. डिवाइनने त्यावरती स्टॅम्प ठोकलेला आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही विचार करत आहात सध्या, तर ती तुमच्यासाठी येत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी पाठवत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड एक दाखवतं की तुमच्या जीवनाचा एक नवीन काळ सुरू होत आहे, नवीन बदल, नवीन वेळ येत आहे तुमची. आता मागचं जे होतं ते संपलेलं आहे, सगळं डेथ झालेलं आहे. ते सगळ्यांचं डेथची ऊर्जा होती ना, संपलंय. जे होतं नव्हतं, चुकीचं होतं, बॅड होतं, तुम्ही वाईट गोष्टींना थारा देत नाही आहात. आता कार्मिक गोष्टी तुमच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत. तुम्ही खूप विचार केला, तुम्ही त्यांना खूप चान्सेस दिलेत, परंतु एक आत्मा तुमचा मानतच नाही त्या गोष्टीला, तर तुम्ही ते कसं काय ऍक्सेप्ट करणार? जर तुमच्या जीवनामध्ये कार्मिक लोक आहेत अँड देन ट्विन फ्लेमची एंट्री झालेली आहे तुमची, तुम्ही, मला नाही वाटत ते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता, भलेही ते तुमच्यासाठी किती आरामदायक असो. परंतु येथे अशा नात्यांपासून तुमची मुक्ती होताना दिसून येत आहे. कार्मिक रिलेशनशिप तुमच्या जीवनातून निघून जातात. एक क्राईंग एनर्जी पण आहे की डिवाइन कोणीच आपल्यासोबत प्रेम करणार राहिले नाहीये का, आपल्या जीवनामध्ये कोणीच नाही राहिलंय का? कारण की सोलमेटची तर एंट्री आहे तुमच्या जीवनात. आय थिंक तुम्ही तिन्ही रिलेशनशिप अनुभवत आहात, कार्मिक, सोलमेट, ट्विन फ्लेम तिन्ही पण, परंतु तुमचं कोणीच नाहीये. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड व्हा, तेच तुमचे आहे. आपल्यावर कोणी प्रेम करणार कोण नाही या जगामध्ये, ते फक्त शिवजी आहेत तुमचे. कोण तुमचे इष्टदेव असतील, कान्हा असतील, माता महालक्ष्मी असेल, आई तुळजाभवानी, ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करतात, माझी शिवजी आहे. तुम्ही ज्यांच्याशी कनेक्ट करता तुम्ही त्यांच्याच समर्पित व्हा, तेच आहेत आपले. बाकीचं ह्या जगात सगळं मिथ्या आहे, हे सगळं खोटं आहे. त्यांनाच प्राप्त करण्यासाठी आपण येथे आलोय.
आणि जर तुम्ही त्यांना प्राप्त केलं तर एक असीम आनंद प्राप्त होतो आणि त्याची किंमत कशातच नाही होऊ शकत, पण त्या सुखात नाही होऊ शकत. आता हळूहळू या सगळ्या गोष्टी सुटतील. तुम्ही हळूहळू खूप चांगली प्रगती करणार आहात. चांगला काळ येत आहे. जी स्टॅबिलिटी तुम्ही पाहिजे आहे तुम्हाला. असं वाटतं की हे एकांतात कुठेतरी बसून ध्यानधारणा मेडिटेशन करत राहावे, डिवाइनशी कनेक्ट राहावे. या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये नकोच वाटतं, पण जबाबदाऱ्या असतात शेवटी, तर त्याही पूर्ण करायच्या असतात. पण हळूहळू तुम्ही ह्यात जा. तुम्हाला हळूहळू डिवाइन मार्ग दाखवत जाईल. हळूहळू तुम्ही जसं जसं मग हे कसं होणार हा विचार करत बसू नका. नाम जप करत राहा. तुम्ही जे काही सेवा करत आहात, ध्यानधारणा करत राहा, मेडिटेशन करत राहा. हळूहळू तुम्हाला परमेश्वर मार्ग दाखवेल. तुम्ही पुढे पुढे जाल आणि एक पीस, शांतता तुम्हाला मिळेल, कारण फॉर्च्युनेट काळ तुमचा सुरू होत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग. तर नक्कीच खूप चांगल्या ऊर्जा आहेत. स्टॅबिलिटी तुम्हाला मिळत आहे. पुढील हे जे 1 वर्ष आहे इथून पुढे येणारं तुमच्यासाठी खूप भाग्यकारक असणार आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत, एक स्ट्रेंथ येते बोलण्याची. जेव्हा आपण डिवाइनशी कनेक्टेड नसतो त्यावेळेस आपल्याला काय बोलावं समजत नाही. कुणी येतं आपल्याला बोलून जातं, कुणी पण काही पण बोलतं आणि आपण ऐकून घेतो, कारण की आपल्याला वाटतं कदाचित आपलंच चुकलंय, परंतु ते आपली काहीच चूक नसती आणि आपण जबाबदाऱ्यांचं ओझं असतं, आपल्याला काही मार्ग नसतो आणि आपण कुठे जावं हेही आपल्याला कळत नाही, बिकॉज आपल्याला कोणा सपोर्टही नसतो. त्यामुळे आपण ऐकून घेत बसतो. परंतु जेथे तुम्ही सुरुवात करता तुमच्या ह्या आध्यात्मिक जर्नीला, जसं जसं तुम्ही पुढे जाता, डिवाइनशी कनेक्टेड होता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हे सगळं इथलं जे आहे ते सगळं मिथ्या आहे. तुम्हाला हळूहळू कळत जातं. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता, तेच तुम्हाला पॉवर देतात बोलण्याची सुद्धा, ह्या जगात सर्व्हाइव्ह करण्याची सुद्धा. तुम्हाला हळूहळू मार्ग दिसतो की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर मी तर बघते असं बहुतेक ज्या फिमेल ऊर्जा, मेल्स तर कुठेही राहू शकतात, संन्यास घेऊ शकतात, जाऊ शकतात शांतीच्या शोधात, त्यांना अनेक पर्याय असतात, ते जाऊ शकतात. फिमेल्स सुद्धा आपण पाहतो आता हे जे अवेकनिंग सुरू झालेले, स्पिरिच्युअल अवेकनिंग खूप जास्त होत आहे ह्या काळामध्ये. लोक खूप डिवाइनशी कनेक्टेड होत आहे. तर बरेच महिला ज्या आपण पाहतो त्या कुठे वृंदावनला असतील, कुठे अशा ठिकाणी अनेक ठिकाणी जाऊन राहत आहेत, त्या डिवाइनची सेवा करत आहेत, त्यांना प्राप्त करून घेत आहेत. परंतु जर आपल्याला बाहेर जाणं शक्य नसेल, आपल्याला जर घर सोडणं शक्य नसेल, आपल्याला आपले कर्तव्य आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही, तर मग आपण घरात राहून का होईना परंतु आपण डिवाइनशी कनेक्टेड होऊ शकतो. आपण एक पूजापाठ करू शकतो, नामजप करू शकतो, ध्यानधारणा करू शकतो, जेणेकरून आपण सतत त्यांच्याशी कनेक्टेड राहा, सतत त्यांना सांगत राहा. मनातले ज्या गोष्टी आहेत ते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्यांना बोला. ते नक्कीच ऐकून घेतील आणि ते तुम्हाला मार्गही दाखवतील. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते तुमच्या सोबत होते. ज्यावेळेस तुम्ही पडला, ज्यावेळेस तुम्ही रडला, ज्यावेळेस तुम्ही खचून गेला, ज्यावेळेस तुम्हाला वाटलं सगळं संपलं, त्याही वेळेस डिवाइन तुमच्या सोबत होते. तुमच्या आत्म्या रूपाने ते तुमच्या सोबत होते. आणि ज्यावेळेस तुम्ही हसलात, ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळालं, ज्यावेळेस तुम्ही एखादी छोटी गोष्ट करून सक्सेस मिळवलं, ज्यावेळेस तुम्ही आनंदी झालात, त्याही वेळेस तुमच्यासोबत तुमच्या आत्मरूपी भगवंत होते. शिवजी माझ्यासोबत सतत होते. परंतु पहिले अगोदर आपल्याला कळतच नाही की हे कोण सांगतंय. आपण विचार करतो, आपल्याला तर 2-2 आवाज ऐकायला येतात, आपल्याला वाटतं नेमकं खरं काय, पण शिवजी त्याही वेळेस सोबत होते. जसं की एक गोष्ट आहे, एक छोटा मुलगा, एक गोष्ट आहे, गोपाळ नावाचा एक मुलगा असतो आणि तो गाया चारायला त्याला जावं लागायचं. तर त्याला खूप भीती वाटायची, कारण की जंगल असायचं. तर मग तो घरी आईला बोलला की मला भीती वाटते, मी काय करायला पाहिजे. तर त्याची आई त्याला सांगते की तू काय कर, मनापासून भगवंताला हाक मार, नक्कीच तुझ्यासाठी ते येतील आणि ते तुला मदतही करतील. असंच तो जात असताना त्याने एकदा आवाज दिला भगवंताला, असंच मनातून आवाज दिला. तर तेथे गुराख्याच्या रूपात श्रीकृष्ण आले आणि ते सतत त्याच्या सोबत राहायचे. नंतर मग तो त्याच्या आईला बोलला की मला माझा एक मित्र भेटलाय, तो रोज माझ्यासोबत असतो. मग त्यांना त्यांचं दर्शनही झालं. तर मनापासून हाक मारली तर भगवंत नक्की येतात आणि ते आपल्या कठीण काळामध्ये आपल्या सोबतच असतात. जसे की शिवजी माझ्यासोबत सतत असतात, तसेच त्यांचं जे कवच असतं ते तुमच्यासोबत सतत असतं. तर त्या एनर्जीला तुम्हाला फील करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या जो भगवंताला पाहण्यासाठी जर तुम्ही मोकळ्या मनाने किंवा निष्पाप भावनेने जर पाहिलं तर तुम्हाला त्यांचं रूप नक्कीच दिसतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्हाला कळतच नाही की आपल्या पुढे आपले शिवजी आलेत किंवा काय, त्यावेळेस नाही कळत तुम्हाला.
परंतु नंतर तुम्हाला कळतं त्यावेळेस खरंच एकदम तुम्ही अमेज होऊन जाता. एक आश्चर्याचा धक्का बसतो की मला भगवंतानी सगुण रूपात येऊन भेट देऊन गेला भगवंत, पण मला ते कळालं नाही ह्याच्यासारखं कधी कधी म्हणजे एक आपल्याला दुर्दैवी वाटतं. परंतु ते भगवंत दर्शन होणं आणि नंतर त्यांचं स्वरूप कळणं हे सुद्धा एक भाग्याचीच गोष्ट असते. त्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई साधना लागते, कारण की ह्या कलियुगात तर ह्या गोष्टी घडणं इम्पॉसिबल आहे. परंतु ज्यांच्या बाबतीमध्ये घडतं त्यांच्यावर ईश्वरी कृपा असते आणि त्यांच्या जीवनामध्ये कसलीच कमी राहत नाही. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक समाधान निर्माण होतं की त्यांना नंतर काहीच नको असतं. असं एक समाधान, एक पवित्र शांतता, एक पीसफुल त्यांचं जीवन, एक मोकळं निष्पाप मन. डिवाईनला काही नाही पाहिजे, तुमचं निष्पाप एक इनोसंट तुमची भावना पाहिजे. देव भावाचा भुकेला असं म्हणतो. सो ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत ॲब्सोल्युटली. तुम्हाला डिवाईन चॅनलिंगही होईल, त्यानंतर तुम्हाला डिवाईनशी एक कनेक्शनही फील होत राहील. सतत तुम्ही त्यांच्या ऊर्जेमध्ये आहात, त्यांच्या पंखाखाली एकदम सुरक्षित आहात अशीही फिलिंग तुम्हाला होते. मग त्यावेळेस आपल्याकडे घर आहे का नाही, आपल्याकडे गाडी आहे का नाही, आपल्याकडे पैसा आहे का नाही ह्या चिंता राहत नाही. आपल्याकडे कुठलं रिलेशनशिप आहे का नाही ह्याही चिंता राहत नाही. फक्त त्यांचं ध्यान आणि त्यांच्या नावावरती पूर्ण मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या नावावरती पूर्ण जीवन काढलं. तर जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंत प्राप्ती झाली तर तुम्ही का नाही काढू शकणार. तर यासाठीच तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे. आणि एकदा का तुमच्या जीवनामध्ये त्यांची प्राप्ती झाली, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, मग तुम्हाला कोणीच नाही लागत. जसं की मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई अशी जेव्हा मीराबाई बोलते आणि कृष्णाला समर्पित करते, तसं जीवन ती तर राणी होती, तिला काही कमी होतं. तर असं होतं ज्यावेळेस हे मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत, विराट कोहली आहे अमुक, तर त्यांना काही कमी आहे तरी सुद्धा ते लीन होतात. कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला भगवंत मिळालेला आहे, त्यावेळेस मीपणा पण नकोय, अहंकार पण नकोय, समर्पण हवं असतं. एक पूर्ण त्याग हवा असतो समर्पणात. समर्पणामध्ये अहंकार नाही चालत. डिवाईन जर तुम्हाला प्राप्ती झाली आहे तर तिथे अहंकार राहणारच नाही, तिथे कुठलाच अहंकार राहणार नाही. आणि तेच खरं आहे. नाहीतर मग रावणाला पण डिवाईनची प्राप्ती झालेलीच होती ना. त्यांनी पण तर शिवजींना प्राप्त करून घेतलेले मोठे भक्त होते रावण सुद्धा. पण अहंकार होता, अहंकारापायी शेवटी प्रारब्ध होते त्यांचे. त्यांना मुक्ती हवी होती परमेश्वराकडून, श्रीरामांकडून मुक्ती हवी होती, म्हणून तर हा सगळा खेळ रचला गेला. नाहीतर जो एवढा ज्ञानी होता, प्रकांड पंडित होता रावण, त्याला काही पुढच्या गोष्टी कळत नव्हत्या, कळत होत्या, पण तरी सुद्धा मुक्ती त्यांना तिकडून होणार होती, म्हणून त्यांनी केलं सगळं, अहंकारापायी सगळं केलं. शेवटी आता कोण त्यांचं नाव पण नाही घेत आणि पूजा करायचं तर त्यांचं लांबच राहून गेलं. शेवटी अशा गोष्टी घडतात. त्यामुळे अहंकाराचा वारा न लागो राजसा असं म्हटलं जातं. तर आय थिंक सो तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले आमूलाग्र बदल घडून येत आहेत, पॉझिटिव्ह बदल घडून येत आहेत. वास्तुपुरुषाची जी काही आकृती आहे ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक तुमच्या घरामधलं जे काही सुख, समृद्धी, ऐश्वर, आरोग्य तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला प्रदान करत आहे. रिलेशनशिपमध्ये समृद्धता येत आहे. उद्यापासूनच तुम्हाला ह्याचा अनुभव येईल. सो क्लेमेंट दिस रीडिंग, सबस्क्राईब द चॅनल अँड शेअर इट. ज्यांना ज्यांना तुम्हाला वाटत असेल शेअर करायला पाहिजे त्यांना तुम्ही शेअर करा. आपल्या चॅनलला सगळीकडे तुम्ही शेअर करा, कारण की याच्यामधले जे डिवाईनचे मेसेजेस असतात पॉझिटिव्ह असतात. असू शकतं कोणी जर खूप जास्त नेगेटिव्हिटीमध्ये गेलं असेल तर त्यांच्याही जीवनामध्ये काही ना काहीतरी सकारात्मक बदल होतील आणि तुमचंही एखादं सोल पर्पज होऊन जाईल. तर तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत सगळीकडे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात, असेच व्हिडिओ पाहता. थँक्यू. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.